आणि प्रशासन व्यवस्थेच्या त्रुटीमुळे व्यवस्थित येताना दिसत नाहीयेत। आज या देशामध्ये गेल्या 5 वर्षापासून आपण पाहतोय त्या सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे अपवाद सुद्धा स्पर्धा नाही एखादी अशी एकही परीक्षा नाही की ज्याच्यामध्ये गैरव्यवहार आणि पेपर फुटी झालेली नाहीये। आणि आज नीट सारख्या परीक्षेमध्ये हरियाणा मधला विषय 2018 पूर्वी या परीक्षेची आयोजन हे सीबीएसईच्या माध्यमातून केल्या जायचं, पण 2018 नंतर देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती घोटाळा झालेला आहे। पेपर फुटी आणि मार्कांची ग्रेस मार्कांची खैरात यामुळे सगळंच संदिग्ध आहे। 24 लाख विद्यार्थी होरपळल्या जात आहेत। त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते विधानसभेचे विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि युवक काँग्रेस, पीटीए आणि सीसीटीएफ यांच्या आयोजनात भाग्यनगर ते ITI अशा प्रकारे हजारो विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा ही परीक्षा पुन्हा नव्याने घेतल्या जावी आणि विद्यार्थ्यांचा अन्याय दूर करावा या मागणीसाठी 14 जूनला सकाळी 9 वाजता या मोर्चाची सुरुवात होणार आहे। आणि विद्यार्थ्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी सर्व क्लासेस आणि शिक्षक संघटनांना सोबत घेऊन हा मोर्चा नांदेड शहरामध्ये होतोय। यात हजारो विद्यार्थी आणि शिक्षक पालक सहभागी होणार आहेत। याच्यामध्ये मूळ मागणी अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये SIT गठीत केल्या जावी, परीक्षेतील दोषींवरती कार्यवाही केल्या जावी आणि नीटची परीक्षा पुन्हा नव्याने घेतल्या जावी, ते पण चांगल्या पद्धतीने। नाही, यामध्ये कुणी प्रामाणिक अभ्यास केला आणि कुणी नाही केला हे सगळं संदिग्ध आहे। कारण ज्या विद्यार्थ्यांना OMR मध्ये 650 मार्क येत आहेत त्यांना निकालामध्ये 720 मार्क पडलेले आहेत। त्यामुळे चुकीच्या ग्रेस मार्कांमुळे सुद्धा प्रामाणिकपणे मेहनत केलेल्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि ज्याचा प्रामाणिक अभ्यास आहे त्याला पुन्हा परीक्षा द्यायला काही कारण म्हणजे भीतीचं कारण नाही, कारण त्याचा अभ्यास झालेला आहे, तो पुन्हा तेवढेच मार्क घेईल। त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय आणि तोतया विद्यार्थी पुढे आणण्याचं काम झालेलं आहे का ही सुद्धा शंका असल्यामुळं आम्ही ही मागणी करतोय की ही परीक्षा पुन्हा घेतल्या जावी, SIT गठीत केल्या जावी, दोषींवरती कारवाई केल्या जावी। आणि सरांनी आता मागणी केली आहे की NTA जे प्रमुख आहेत सुबोध कुमार यांनी राजीनामा द्यावा। या मागणीसह या अनेक मागण्यांसह आम्ही हा मोर्चा घेतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।